इजॅक्युलेशन नंतर वीर्य थोडंसं जाड किंवा चिकट वाटतं। काही जण तर असेही विचारतात की मी जास्त पाणी प्यायला लागलो तर वीर्य जाड होऊ शकतं का? उदाहरणार्थ इजॅक्युलेशन किती अंतराने होतं याचा त्यावर परिणाम होऊ शकतो किंवा जेल सारखं वाटू शकतं, पण काही मिनिटांनंतर ते नैसर्गिकरित्या थोडं पातळ होतं। क्लिनिकमध्ये येऊन म्हणतात, डॉक्टर कधी वीर्य जाड दिसतं कधी पातळ, म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना? अनेक पुरुषांना एक गोष्ट कधी कधी नक्कीच जाणवते, काही वेळा इजॅक्युलेशन नंतर वीर्य थोडंसं जाड किंवा चिकट वाटतं आणि काही वेळा थोडंसं पातळ किंवा वॉटरी दिसतं। मग लगेच मनात शंका येते, नॉर्मल आहे का किंवा वीर्य पातळ दिसतं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना? काही जण तर असेही विचारतात की मी जास्त पाणी प्यायला लागलो तर वीर्य जाड होऊ शकतं का? अशा प्रकारचे प्रश्न क्लिनिकमध्ये खूप वेळा विचारले जातात, कारण वीर्याच्या टेक्स्चर बद्दल अनेक जणांना वेगवेगळ्या समजुती आहेत। याच विषयावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात जाणून घेऊया। 1985 पासून त्यांचं आशा किरण क्लिनिक आहे। गेल्या 40 वर्षांपासून ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते कपल्स आणि सेक्शुअल हेल्थ या विषयावर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल मार्गदर्शन देतात। महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर या शहरात त्यांचे शाखा असून छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य शाखा आहे। तिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईला असतात। एक बेसिक प्रश्न समजून घेऊया की वीर्य जाड कधी आणि पातळ कधी? डॉक्टर सांगतात की बहुतेक वेळा पूर्णपणे हे दोन्ही गोष्टी नॉर्मल असतात। वीर्याचं टेक्स्चर नेमकं एकसारखं राहीलच असं नाहीये। शरीरात वेगवेगळे फॅक्टर्समुळे त्यात थोडासा बदल दिसू शकतो। उदाहरणार्थ इजॅक्युलेशन किती अंतराने होतं याचा त्यावर परिणाम होऊ शकतो। जर एखाद्या पुरुषाला काही दिवस इजॅक्युलेशन झालं नसेल तर त्याचं वीर्य थोडंसं जाड किंवा स्टिकी वाटू शकतं, कारण त्या दरम्यान सीमनमध्ये काही घटक जास्त प्रमाणात जमा झाले असतात। पण जर इजॅक्युलेशन वारंवार होत असेल तर काही वेळा वीर्य थोडं पातळ वाटू शकतं। याचा अर्थ असा नाही की स्पर्म हेल्थ खराब आहे, हा फक्त शरीराचा नॉर्मल फंक्शनिंगचा एक भाग असू शकतो। आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की इजॅक्युलेशन नंतर सुरुवातीला वीर्य जाड किंवा जेल सारखं वाटू शकतं, पण काही मिनिटांनंतर ते नैसर्गिकरित्या थोडं पातळ होतं। ही शरीराची नॉर्मल बायोलॉजिकल प्रक्रिया आहे, त्यामुळे फक्त बाहेरून पाहून लगेच निष्कर्ष काढणं चुकीचं आहे। आता दुसरा इंटरेस्टिंग प्रश्न, पाणी कमी प्यायल्यामुळे वीर्य पातळ किंवा जाड होऊ शकतं का? डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की शरीरामध्ये हायड्रेशन म्हणजेच पाण्याचं प्रमाण ओव्हरऑल सीमनवर काही प्रमाणात दिसून येतं। तर एखादी व्यक्ती खूप कमी पाणी पित असेल तर शरीरातील फ्लूइडवर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे काही वेळा सीमन थोडं जास्त स्टिकी वाटू शकतं। पण याचा अर्थ असा अजिबात नाही की जास्त पाणी प्यायल्याने वीर्य खूप जास्त जाड होईल किंवा स्पर्म कॉल, तर शरीरातील फ्लूइडवर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे काही वेळा सीमन थोडंसं थिक वाटू शकतं। पण याचा अर्थ असा नाही की जास्त पाणी प्यायल्याने वीर्य खूप जास्त जाड होईल किंवा सीमन क्वालिटी लगेच बदलून जाईल। हायड्रेशन शरीरासाठी महत्त्वाचं असेल तरी सीमनचा थिकनेस हा फक्त पाण्यावर अवलंबून नसतो। खरं पाहिलं तर वीर्याचा टेक्स्चर अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असतो, जसं की डायट, लाईफस्टाईल, स्ट्रेस, स्लीप, हार्मोन्स आणि इजॅक्युलेशन फ्रिक्वेन्सी। म्हणजेच ही एक कॉम्प्लेक्स बायोलॉजिकल प्रोसेस आहे। काही पुरुष क्लिनिकमध्ये येऊन म्हणतात, डॉक्टर कधी वीर्य जाड दिसतं कधी पातळ, म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना? पण बहुतेक वेळा हा बदल पूर्णपणे नॉर्मल आहे आणि त्याबद्दल जास्त चिंता करायची गरजही नाहीये। महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्टिलिटी किंवा स्पर्म हेल्थ समजून घेण्यासाठी फक्त वीर्याचा टेक्स्चर पाहून निर्णय घेतला जाऊ शकत नाही। त्यासाठी सीमन ॲनालिसिस नावाची वैद्यकीय तपासणी गरजेची असते। टेस्टमध्ये स्पर्म काउंट, स्पर्म मॉर्टिलिटी आणि स्पर्म मॉर्फोलॉजी यासारख्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। डॉक्टर सांगतात की हेल्दी लाईफस्टाईल सुद्धा स्पर्म हेल्थसाठी महत्त्वाची असते। पुरेशी झोप, बॅलन्स डाएट, रेग्युलर एक्सरसाइज, स्ट्रेस कंट्रोल आणि स्मोकिंग किंवा अल्कोहोल कमी ठेवणं या गोष्टी रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी फायदेशीर असतात। म्हणूनच जर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, वीर्य कधी जाड दिसतं कधी पातळ दिसतं हे नॉर्मल आहे, फक्त त्यावरून स्पर्म हेल्थ किंवा फर्टिलिटी बद्दल ठाम निर्णय घेणं चुकीचं आहे। स्पर्म बद्दल काही शंका वाटत असेल किंवा कपलला कनेक्शन बद्दल चिंता असेल तर अंदाज लावण्यापेक्षा तज्ञांना नक्की भेटा, हा नेहमीच योग्य मार्ग ठरेल। डॉक्टर उमेश मुंदडा आणि आशा किरण सेक्स क्लिनिक येथे तुम्हाला सेक्शुअल हेल्थ आणि फर्टिलिटी बाबत योग्य मार्गदर्शन मिळू शकतं आणि अशाच प्रॅक्टिकल इन्फॉर्मेटिव्ह सेक्शुअल हेल्थ विषयावरील व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।